उन्हाळा सुरू होताच रामानंदजी अंगणात टाकलेल्या पलंगावर आडवे पडले होते. घामाने चिंब भिजून आकाशात एक टक लावून पाहत ते त्यांच्या स्वर्गवासी पत्नीच्या आठवणीत लगातार अश्रू वाहू लागले. तसे तर आत्ता रात्रीचे 2 वाजले होते, परंतु त्यांच्या डोळ्यातून झोपच उडाली होती. झोप येणार पण कशी? सकाळपासून एक सुद्धा अन्नाचा कण त्यांच्या पोटात गेला नव्हता. आत्ता तर त्यांच्या पोटात कावळे ओरडत होते. रामानंद हळूच स्वयंपाकघरात जाऊन जेवण शिल्लक आहे का ते पाहू लागले, परंतु खाण्यासाठी काहीही शिल्लक नव्हतं. नंतर थोडंसं दूध पिण्याची इच्छा झाली, म्हणून त्यांनी फ्रीजमध्ये पाहिलं, तेव्हा दुधाचं पातेलं रिकामं होतं. उदास मनाने रामानंदजी एक ग्लास पाणी पिऊन परत त्यांच्या जागेवर जाऊन झोपले. एका बाजूला एवढी भयंकर गरमी आणि दुसऱ्या बाजूला भुकेने व्याकुळ होऊन ते सतत उठून बसत होते आणि वाट पाहत होते कधी सकाळ होते आणि त्यांची सून त्यांना खाण्यासाठी काहीतरी देते. रामानंदच्या रूममध्ये पंखा लावलेला नव्हता, त्यामुळे ते अंगणात पलंग टाकून झोपले होते. तेच दुसरीकडे त्यांचा मुलगा आणि त्यांची सून त्यांच्या रूममध्ये AC लावून आरामात झोपले होते. खरं तर रात्री त्यांचा मुलगा राजीव आणि त्यांची सून नंदिनी एका लग्नाला गेले होते आणि रात्रीचं जेवण ते लग्नातच करून आले होते. रामानंदसाठी त्यांच्या सुनेने सकाळच्या शिळ्या 2 भाकरी ठेवल्या होत्या आणि लग्नाला जाताना ती तिच्या सासऱ्यांना सांगून गेली होती, चहा बनवा आणि त्यात या भाकरी बुडवून खा. नेहमी असंच होत होतं. त्यांची सून नंदिनी रात्रीच्या शिळ्या राहिलेल्या भाकरी रामानंद यांना सकाळच्या जेवणात देत होती आणि आत्ता तर रामानंद यांना या गोष्टींची सवयच झाली होती. सुनेने सांगितल्यानंतर त्यांनी गप्प हो मध्ये मान हलवली आणि त्यानंतर मुलगा आणि त्यांची सून लग्नासाठी निघून गेले. रात्री जेव्हा रामानंद जेवण करण्यासाठी स्वयंपाकघरात गेले, जेव्हा त्यांनी भाकरी काढण्यासाठी पोळी डबा उघडला, तेव्हा पाहिलं भाकरीमधून विटक वास येत होता, परंतु त्यांना खूप जास्ती भूक लागली होती. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, तेव्हा खाण्यासाठी तिथे काहीही शिल्लक नव्हतं. रात्रीच्या 12 वाजता त्यांचा मुलगा आणि त्यांची सून लग्नाहून घरी परत आले होते, परंतु रामानंद यांची हिंमत होत नव्हती ते त्यांच्या सुनेला यावेळी स्वयंपाक करायला सांगतील. त्यामुळे ते गप्प त्यांच्या बेडवरती आडवं पडून होते आणि मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये निघून गेले. परंतु जशी जशी रात्र झाली होती तशी तशी त्यांची भूक वाढत जात होती. भुकेने व्याकुळ होऊन त्यांचा डोळा लागला. सकाळी कुकरची शिट्टी वाजली, तेव्हा त्या आवाजाने त्यांचे डोळे उघडले. बेडवरचे उठून त्यांनी पाहिलं, तेव्हा त्यांची सून नंदिनी स्वयंपाक बनवत होती. स्वयंपाकाचा सुगंध सर्वत्र दरवळला होता, त्यामुळे रामानंद यांना जास्तीचीच भूक लागली होती आणि त्यांच्या मनाला एक शांतता वाटत होती. चला, उशिरा का होईना आज खूप स्वादिष्ट जेवण भेटणार आहे. रामानंद हाच विचार करत होते, तेव्हाच त्यांच्या कानावर एक कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा रामानंद थरथर कापू लागले. किती वेळ झोपले होतात तुम्ही? एवढा वेळ कोणी झोपत असतं का? रामानंद यांनी त्यांच्या सुनेकडे पाहिलं, तेव्हा गरम चहाचा कप त्यांच्या हातात देत नंदिनी त्यांना म्हणाली, लवकर चहा पिऊन घ्या आणि घरातील कामं करण्यात माझी मदत करा. 3 दिवसांपासून मळलेले कपडे धुवायला पडले आहेत. लवकर लवकर ते कपडे धुवून वरती छतावरती वाळत टाका आणि जेव्हा ते काम होईल तेव्हा संपूर्ण घराचे झाडून आणि पोछा पण करून घ्या. आणि हो, जरा फास्ट हात चालवा. आपल्या घरी माझ्या माहेरची मंडळी येणार आहेत, त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करत आहे. ते येईपर्यंत घरातील सर्व काम संपायला हवीत. सून लागोपाठ बोलतच जात होती, परंतु रामानंद रात्रीपासून उपाशी होते. त्यांच्या सुनेसमोर ते काहीच बोलू शकले नाहीत. 1 कप चहा पिल्यानंतर स्वतःला धीर देत रामानंद बाथरूममध्ये गेले आणि तिथे ठेवलेले कपडे धुण्यासाठी ते बसले. म्हातारपण आणि अशक्तपणा असल्या कारणाने त्यांना कामं करणे शक्य होत नव्हतं, परंतु ते त्यांच्या सुनेपुढे हतबल झाले होते. सर्व काम झाल्यानंतर रामानंद दमून त्यांच्या सुनेकडे आले आणि तिला म्हणाले, सुनबाई, मी घरातले सर्व काम केलं आहे. आता मला खूप जास्त भूक लागली आहे. रात्रीपासून मी काहीही खाल्लं नाही. रात्री तू ज्या भाकरी माझ्यासाठी ठेवल्या होत्या त्या सकाळी बनवल्या कारणाने भाकरीमधून विटक वास येत होता, त्यामुळे मी त्या भाकरी खाऊ शकलो नाही. तेव्हा त्यांची सून जोरात म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी तुम्हाला विटलेल्या भाकरी देत असते का? देवा, आता हाच आरोप लावायचा बाकी होता.
लाज वाटत नाही का तुम्हाला एवढं खोटं बोलताना? माझं म्हणणं कान खोलून ऐका. जोपर्यंत माझ्या माहेरची लोक येऊन जेवण करत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला काहीही जेवण देणार नाही. स्वयंपाक कमी पडायला नकोय. जर काही शिल्लक राहिलं तर मी तुम्हाला नक्कीच देईल. आता इथे माझ्या डोक्यावर उभं राहू नका. असं बोलत नंदिनीने रामानंदजी यांच्या हातात एक बिस्किट पुडा दिला आणि त्यांना म्हणाली, तुमच्या रूममध्ये जाऊन हे बिस्किट खाऊन घ्या आणि जोपर्यंत माझ्या माहेरची लोक येऊन जेवण करून परत जात नाहीत तोपर्यंत तिथेच बसून राहा. इकडे तिकडे फिरण्याची काहीही गरज नाही. आणि हो, अंगणात टाकलेला जो तुमचा पलंग आहे तो उचला. माझ्या घराला एखादं गोदाम करून टाकलं आहे तुम्ही. रामानंद यांच्या मनात आलं होतं त्यांच्या सुनेच्या बोलण्याला उलटून त्यांनी उत्तर द्यावं, परंतु नंतर हा विचार करून गप्प बसले. मुलगा आल्यानंतर सून त्याच्यासमोर गोंधळ घालायला सुरुवात करेल आणि त्यानंतर त्यांचाच मुलगा राजीव सुनेच्या बोलण्यात येऊन रामानंदजी यांना वृद्धाश्रममध्ये सोडून येण्याची धमकी देईल. जेव्हापासून मुलाचं लग्न झालं आहे तेव्हापासून त्याला त्याच्या वृद्ध वडिलांचं दुःख दिसतच नाही. तो फक्त त्याच्या पत्नीचं म्हणणं ऐकतो आणि रागात त्यांना काहीही बोलतो. त्यामुळे रामानंद यांनी गप्प अंगणातील त्यांचा पलंग उचलला आणि ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले. रामानंद त्यांच्या रूममध्ये बसून विचार करत होते. कित्येक मंदिरात डोकं ठेवून देवासमोर नवस केला होता, तेव्हा कुठे आम्हाला आमचा मुलगा राजीव भेटला होता आणि आम्ही तर हाच विचार करत होतो, म्हातारपणी आमचाच मुलगा आमची आधाराची काठी बनेल. परंतु त्याला तर त्याच्या पत्नीशिवाय दुसरं काहीही दिसत नाही आणि तिच्या बोलण्याव्यतिरिक्त काही त्याला ऐकायलाही येत नाही. कधी वेळ काढून माझ्याजवळ बसून एवढं पण मला विचारत नाही, बाबा तुमची तब्येत कशी आहे, जेवण केलं आहे की नाही. आता तर जेव्हा पण बोलतो तेव्हा तोंडातून आगीसारखे शब्दच बाहेर येतात. मुलगा आणि सून मला जेव्हा पण बोलतात तेव्हा मला असं वाटतं जसं ते मला खातात की काय. काय काय केलं नाही मी माझ्या मुलासाठी. होतंच काय माझ्याकडे, फक्त 2 रूमांचं घर आणि एक छोटं खेळणीचं दुकान. परंतु मी विचार केला होता, मी माझ्या मुलासाठी एक मोठा स्वतःचा व्यवसाय उभा करणार आहे. त्यामुळे राजीवचा जन्म झाल्यानंतर दुप्पट मेहनत करून लगातार 10 वर्ष कष्ट करून एका छोट्या दुकानाचं रूपांतर मी एका मोठ्या शोरूममध्ये केलं. त्यांच्यासाठी एक मोठं घर बांधलं आणि व्यवसायातील सर्व काही माहिती मी त्याला व्यवस्थित समजावून सांगितली. त्यामुळे राजीव आज एक मोठा व्यापारी झाला आहे. त्यानंतर त्याचे त्याच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न केले. नवीन सून घरात आली. त्यानंतर सर्व काही सुरळीत चालू होतं. तेव्हा तर माझी पत्नी शारदासुद्धा जिवंत होती, परंतु तिला अचानक डेंग्यूचा ताप झाला आणि खूप प्रयत्न करूनही माझी पत्नी शारदा मला या जगात एकट्याला सोडून निघून गेली. जोपर्यंत शारदा माझ्यासोबत होती तोपर्यंत मी या घरातील प्रमुख व्यक्ती होतो. माझा मुलगा आणि सून किती आदर करत होते माझा. खाण्यापिण्याची काही अडचण नव्हत्या. मी दुकान सांभाळत होतो आणि माझी पत्नी तिच्या सुनेसोबत घरातील सर्व काम सांभाळून घेत होती. परंतु ती गेल्यानंतर माझं जगच उद्ध्वस्त झालं आहे. मी तर माझ्या मुलावर आणि सुनेवर ओझं झालो आहे. हळूहळू मुलाने दुकानावर स्वतःचा ताबा घेतला आणि सुनेने संपूर्ण घरावर ताबा घेतला. मला एका रूममध्ये मर्यादित जागेत ठेवण्यात आलं होतं. स्वतःच्याच घरात मी दररोज अपमानित होऊन जगत आहे आणि माझ्या इच्छेने मी कुठे बाहेर जाऊ पण शकत नाही. काही दिवसांनी माझी तब्येत बिघडली. त्यामुळे माझ्या मुलाने मला दुकानावर बसण्यासाठी नकार दिला, हे सांगून की तुम्ही आता म्हातारे झाले आहात, तुमची तब्येत बिघडली तर कोण तुमची काळजी घेईल. आता दुकानावर तुमची आवश्यकता नाही आहे. दुकान मी एकटा चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. असं बोलून त्याने दुकानावर ताबा घेतला होता. माझ्या खिशात पैसे असते तर मी बाहेरून काहीतरी खाण्यासाठी तरी आणले असते. परंतु माझा मुलगा मला 1 रुपयासुद्धा देत नाही आणि सूनसुद्धा खाण्यासाठी काही देत नाही. विचार करत रामानंदजी खूप रडत होते. रामानंद यांची पत्नी शारदाचं निधन होऊन 10 वर्ष पूर्ण झालं होतं आणि दिवसेंदिवस मुलाचे आणि सुनेचे वागणे बदलत गेले. आता तर त्यांना 2 वेळचं जेवणसुद्धा भेटणं कठीण झालं होतं. रामानंद यांच्या मुलाने त्यांना म्हातारे झाले आहेत म्हणून दुकानावर यायला नकार दिला होता. परंतु सून तिच्या वृद्ध सासऱ्यांना घरातील सर्व कामं करायला सांगत होती. घरातील स्वच्छता, कपडे, उष्टे भांडेसुद्धा त्यांची सून त्यांच्याकडूनच धुवून घेत होती. जर ते काही म्हणाले तर ती घरात खूप जोरजोरात भांडणतंटा करत होती
आणि हाच भांडणतंटा होऊ नये म्हणून रामानंदजी आजपर्यंत घरातील सर्व काम गप्प एकटे करत होते. वेळेसोबत मुलाचं आणि सुनेचं वागणं बोलणं अतिशय बदलून गेलं होतं. परंतु मुलाला आणि सुनेला त्यांच्यावर एवढी पण दया आली नाही. त्यांचं वय वाढत जात होतं. त्यामुळे घरातील सर्व काम ते कसं करू शकतील? रामानंद यांना एक नातू आहे. तो इंजिनिअरिंग करण्यासाठी विदेशात गेला होता. जेव्हा त्यांचा नातू लहान होता तेव्हा तो नेहमी त्यांच्यासोबत खेळत होता. त्यांचा नातू विजय, त्याला सुद्धा त्याच्या आजोबासोबत फिरायला आणि खेळायला खूप आवडायचं. नेहमी रामानंद विजयला जवळच्या पार्कमध्ये फिरायला घेऊन जात होते. कधी कधी बाजारात घेऊन जायचे. आजोबा आणि नातूमध्ये एवढं प्रेम आणि जिव्हाळा होता. जोपर्यंत विजय त्याच्या आजोबांच्या गोष्टी ऐकायचा नाही तोपर्यंत रात्री त्याला झोपच येत नव्हती. शाळेतून आल्यानंतर विजय शाळेतील सर्व गोष्टी त्याच्या आजोबांना सांगत होता. विजयला मोठं झाल्यानंतर इंजिनियर बनायचं होतं. त्यामुळे शाळा संपल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला ऑस्ट्रेलियामध्ये पाठवलं. जेव्हा विजय शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता तेव्हा रामानंदजी यांना खूप एकटं एकटं वाटत होतं. कारण रामानंदजी यांचा एकुलता एक नातूच असा होता ज्याच्याजवळ ते त्यांचं मन व्यक्त करत होते. त्यांचं दुःख ते विसरत होते. विजयच त्याच्या आजोबांच्या खाण्यापिण्याची आणि औषधांची काळजी घेत होता. त्यांच्या रूममध्ये बसून रामानंदजी त्यांच्या आयुष्यातील घटनांचे पान उलटत होते. तेव्हाच दरवाजाची बेल वाजली. त्यांच्या आठवणींच्या समुद्रातून ते बाहेर आले. त्यांना समजलं होतं सुनेच्या माहेरची माणसं आले आहेत. परंतु त्यांना बाहेर येऊन पाहण्याची परवानगी नव्हती. बाहेरून खूप हसण्याचे आणि बोलण्याचे आवाज ऐकू येत होते आणि अतिउत्साहात नाश्ता पाणी केलं जात होतं. रात्रीपासून उपाशी असलेले रामानंदजी वाट पाहत होते. कधी सुनेच्या माहेरची माणसं जेवण करतील आणि कधी त्यांना जेवण भेटेल. सुनेच्या माहेरच्या लोकांना येऊन 3 तास झाले होते. तेव्हा सर्वांसाठी डायनिंग टेबलवर जेवण वाढलं. सर्वजण बोट चाटून पुसून जेवण करत होते. इकडे रामानंदजी पाणी पिऊन त्यांची भूक शांत करण्याचा प्रयत्न करत होते. आता तर पाणी सुद्धा संपलं होतं. त्यामुळे पाणी आणण्यासाठी जेव्हा ते त्यांच्या रूममधून बाहेर स्वयंपाकघरात आले तेव्हा स्वयंपाकघरात उभा असलेली सुनेची आई तिला म्हणाली, "अगं नंदिनी, तू तुझ्या सासऱ्यांना काही कामं लावतेस की नाही? का दिवसभर बसून नुसते खायला काळ आणि भुईला भार असतात?" "नाही आई, तू काय बोलत आहेस? ते आता वृद्ध झाले आहेत. त्यामुळे जास्त नाही, परंतु थोडं थोडं काम मी सांगते त्यांना करायला. नाही तर फुकटमध्ये बसून त्यांना जेवण थोडंच देणार आहे." बोलत असताना दोघी हसत स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेल्या. रामानंदजी स्वयंपाकघरात थांबून त्यांच्या सुनेचं आणि तिच्या आईचं बोलणं ऐकत होते. त्या दोघींचे शब्द एखाद्या बाणाप्रमाणे त्यांच्या हृदयावर घाव करत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनातल्या मनात विचार करत होते. मनात येत आहे, आत्ता बोलून मोकळं व्हावं. मी तुमच्या कष्टाच्या कमाईचं खात नाही. हे दुकान, हे मोठं भव्य घर, सर्व काही मी खरेदी केलं आहे. विचार करत असताना रामानंदजी यांच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला आणि स्वयंपाकघरात सर्वत्र पाणी झालं. ग्लास पडण्याचा आवाज ऐकून त्यांची सून धावत स्वयंपाकघरात आली. स्वयंपाकघरात सर्वत्र पाणी पाहून ती जोरजोरात ओरडत म्हणाली, "मी तुम्हाला एकदा स्वयंपाकघरात येण्यासाठी नकार दिला आहे. तरी का आले आहात तुम्ही स्वयंपाकघरात? संपूर्ण स्वयंपाकघर घाण केलं आहे तुम्ही. चला आता लवकरात लवकर हे साफ करा." सुनेचा आरडाओरडा कमी होता का? त्यात त्यांचा मुलगा मागून ओरडत आला, "बाबा, नंदिनीने तुम्हाला स्वयंपाकघरात येण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. तरी तुम्ही स्वयंपाकघरात काय करत आहात? संपूर्ण घरात इकडे तिकडे फिरणे गरजेचेच आहे का? एका जागेवर बसताच येत नाही का तुम्हाला? सर्वांचा मूड खराब करून टाकला आहे." असं बोलत मुलगा आणि सून त्यांचे पाय आदळत तिथून निघून गेले. उपाशी असण्याचं दुःख एवढं नव्हतं जेवढं स्वतःच्या मुलांच्या अपमानित शब्दांनी त्यांना दुःख झालं होतं. आज रामानंदजी पूर्णपणे तुटून गेले होते. भरलेल्या डोळ्यांनी, थरथरत्या हातांनी त्यांनी स्वयंपाकघर स्वच्छ केलं. त्यानंतर मान खाली घालून ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले आणि त्यांच्या नशिबावर ते रडत होते. जेवण झाल्यानंतर सर्वजण निघून गेले. रामानंदजी अजूनही वाट पाहत होते. त्यांना त्यांची सून जेवण आणून देईल. परंतु त्यांची सून तर स्वयंपाकघर बंद करून तिच्या रूममध्ये जाऊन झोपी गेली होती. रामानंदजी त्यांच्या सुनेला आवाज देत म्हणाले, "बेटा, काहीतरी खायला दे. मला खूप भूक लागली आहे." तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून अतिशय रागात म्हणाले, "पाहुण्यांसमोर तुम्ही आम्हाला खूप अपमानित केलं आहे. आज तुम्हाला जेवणच भेटणार नाही. गप्प घरात राहायचं असेल तर राहा.
नाहीतर या घरातून निघून जा. आम्हाला तुमची काहीही गरज नाही. आपल्याच मुलाचे असे बोलणे ऐकून रामानंदजी आतून तुटून गेले होते. त्यांना समजत नव्हतं काय करावं, कुठे जावं. परंतु आता हा अपमान सहन करणे त्यांच्या सहनक्षमतेच्या बाहेर होऊ लागलं. बसल्या बसल्या त्यांना काहीतरी आठवलं. तेव्हा त्यांनी त्यांचं संदूक उघडला. संदूकमध्ये त्यांच्या जुन्या कपड्यांमध्ये काही पैसे ठेवलेले होते. ते पैसे त्यांनी त्यांच्या खिशात ठेवले आणि त्यांची छडी घेऊन ते बाहेर निघाले. मुलाने आणि सुनेने त्यांना जाताना पाहिलं होतं, परंतु दोघांपैकी एकानेही त्यांना विचारलं नाही, बाबा तुम्ही कुठे जात आहात? रामानंदजी यांच्या खिशात 800 रुपये होते. रस्त्याने चालताना विचार करत होते, या 800 रुपयांनी काय होणार आहे? भूकसुद्धा खूप लागली आहे. त्यामुळे सर्वात अगोदर त्यांनी एका धाब्यावर 60 रुपयांचं जेवणाचं ताट घेतलं आणि त्यांची भूक त्यांनी शांत केली. रामानंद अगोदरपासून एक यशस्वी व्यापारी होते. ते वृद्ध होते, परंतु त्यांचं डोकं आजसुद्धा एखाद्या बिझनेसमॅनसारखं तल्लख होतं. त्यानंतर उरलेले 740 रुपये हातात घेऊन ते विचार करत होते, असं काय करावं जेणेकरून उपाशीपोटी झोपावं लागणार नाही. बराच वेळ विचार केल्यानंतर त्यांनी उरलेल्या पैशाचे काही चिप्सचे पॉकेट खरेदी केले आणि एअरपोर्टच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते चिप्स विक्री करत होते. बराच वेळ चिप्स खरेदी करण्यासाठी कोणीसुद्धा आलं नाही. गरमीमध्ये उभा राहून ते घामाने चिंब भिजून गेले होते, परंतु तरी ते खचले नाही. हळूहळू त्यांचे चिप्सचे पॉकेट विक्री होऊ लागले आणि संध्याकाळपर्यंत त्यांचे सर्व चिप्सचे पॉकेट विक्री झाले होते. त्यांना 150 रुपयांचा फायदा झाला होता. रात्र झाली होती. घरी परत जात असताना त्यांनी त्याच धाब्यावर जेवण केलं, कारण त्यांना माहीत होतं त्यांची सून त्यांना जेवायला देणार नाही. त्यामुळे ते धाब्यावर जेवण करून घरी परत आले. आता दररोज रामानंदजी असंच करत होते. ते वृद्ध झाले होते, परंतु या वयात सुद्धा त्यांना कष्ट करण्यासाठी काहीही त्रास होत नव्हता. सकाळी घरातील कामं करण्यापेक्षा रामानंदजी दररोज चिप्सचे पॉकेट विक्री करण्यासाठी एअरपोर्टच्या बाहेर जाऊन उभा राहत होते. त्यांच्या मुलाला आणि सुनेला तर त्यांच्यासोबत बोलायला सुद्धा आवडत नव्हतं. त्यामुळे ते त्यांना कधीच विचारत नव्हते, तुम्ही एवढा वेळ घरातून बाहेर कुठे जातात? रामानंदजी यांच्याजवळ त्यांचा खर्च पूर्ण करण्यासाठी काही पैसे जमा होऊ लागले आणि त्याच पैशाने ते पोट भरून जेवण पण करत होते आणि काही पैसे जमा पण करू लागले. आता त्यांना प्रत्येक लहान लहान गोष्टींसाठी त्यांच्या सुनेच्या आणि मुलाच्या समोर हात पसरावे लागत नव्हते. असं करत करत 8 महिने निघून गेले. 8 महिन्यानंतर रामानंदजी यांच्या नातूचे शिक्षण पूर्ण झाले होते. आता तो सुद्धा त्याच्या आईवडिलांना आणि त्याच्या आजोबांना सरप्राईज देण्यासाठी भारतात परत आला होता. प्लेनमध्ये बसल्या बसल्या मनातल्या मनात विचार करत होता, मला अचानक आलेलं पाहून आईबाबांना किती आनंद होईल आणि आजोबा तर मला पाहताच माझ्या गळ्यात पडतील. शेवटी एवढ्या वर्षानंतर ते त्यांच्या जिवलग मित्राला भेटणार आहेत. विजयसोबत त्याचा मित्रसुद्धा भारतात परत येत होता. दोघं मित्र आपापसात बोलत होते. विजय त्याच्या मित्राला त्याच्या आजोबाबद्दल सांगत होता. त्याची विदेशामध्ये जाण्याची बातमी ऐकून त्याच्या आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि आज त्याला अचानक त्यांच्या समोर पाहून त्याच्या आजोबाच्या आनंदाला जागाच शिल्लक राहणार नाही. जेव्हा विजय त्याच्या मित्रासोबत एअरपोर्टमधून बाहेर येऊ लागला, तिथेच गेटच्या बाहेर त्याचे आजोबा बरेच चिप्सचे पॉकेट हातात घेऊन विकत होते आणि राहून राहून त्यांच्या रुमालाने ते त्यांचा घाम पुसत होते. तेव्हाच विजयचा मित्र त्याला म्हणाला, विजय, अरे हे तर तुझ्या आजोबांसारखेच दिसत आहेत. ते दोघं रामानंदजी यांच्या जवळ गेले. तेव्हा विजयच्या डोळ्यात अश्रू आले, कारण ते खरोखर त्याचेच आजोबाच होते. आजोबा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अपेक्षेच्या नजरेने पाहून चिप्सचे पॉकेट खरेदी करण्यासाठी विनंती करत होते. जेव्हा विजय त्यांच्या जवळ गेला, तेव्हा रामानंदजी यांनी त्याच्याकडे न पाहता त्याला विचारलं, चिप्स खरेदी कर बेटा, 10 रुपयांना एक पॉकेट आहे. सांग कोणता हवा आहे तुला? त्याचवेळी विजयच्या डोळ्यातून खळखळ अश्रू वाहू लागले. भरलेल्या गळ्याने विजय त्यांना म्हणाला, मला तर फक्त माझे आजोबा हवे आहेत. त्यांच्या नातूचा आवाज ऐकून जेव्हा रामानंदजी यांनी वर पाहिलं, तेव्हा त्यांच्यासमोर त्यांचा नातू उभा होता. दोघं आजोबा नातूने एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडत होते. जवळ उभा असलेला विजयचा मित्र हे सर्व दृश्य पाहू लागला. त्याच्या पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नंतर विजयने त्याच्या आजोबांना व्यवस्थित पाहिलं. ते अगोदरपेक्षा जास्तच अशक्त झालेले दिसत होते.
त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला त्यांचा झालेला अपमान आणि त्यांनी सहन केलेल्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. विजयने भरलेल्या गळ्यांनी त्याच्या आजोबांना विचारलं, आजोबा, तुम्ही असे चिप्स का विक्री करत आहात? या वयात तर तुम्ही आराम करायला हवा. तुम्हाला चिप्स विक्री करण्याची काय गरज भासली? आणि आई बाबा कुठे आहेत? त्यांनी तुम्हाला असं करण्यापासून रोखलं नाही का? बघा ना, किती गरमी होत आहे आणि तुम्ही घामाने चिंब भिजून गेले आहात. जर तुम्हाला काही झालं असतं तर माझं कसं झालं असतं? अगोदरच मी माझ्या आजीला गमावलं आहे. आज इतक्या दिवसांनंतर त्यांच्या नातूच्या तोंडातून आपलेपणा आणि प्रेमाचे शब्द ऐकून रामानंदजी ढसाढसा रडत होते. जेव्हा रामानंदजीने त्यांच्या नातवाला त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितलं तेव्हा विजयच्या पायाखालून जमीनच सरकली. त्याचं डोकं गरगरायला लागलं. आजपर्यंत तो ज्या आईबाबांना देवाचा दर्जा देत आला होता त्यांच्याबद्दल सत्य ऐकल्यानंतर त्याला धक्का बसला. माणसाच्या वेशात राक्षससुद्धा असं कोणासोबत वागणार नाहीत. त्याला हे सर्व काही माहीत नव्हतं, परंतु आता विजयने ठरवलं होतं. जे लोक त्याच्या आजोबांसोबत असं जनावरापेक्षा वाईट वागले आहेत त्यांना तो त्यांच्या कर्माची शिक्षा नक्कीच देणार. परंतु सर्वात अगोदर तो त्याच्या आजोबांना मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्यांना स्वादिष्ट जेवण दिलं आणि त्यानंतर त्याच हॉटेलमध्ये त्याने एक प्रशस्त रूम बुक केली आणि त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू तिथे अरेंज केल्या. थोडा वेळ विजयने त्याच्या आजोबासोबत टाइम स्पेंड केला आणि नंतर म्हणाला, आजोबा, तुम्ही इथे आरामात राहा. अधूनमधून मी तुम्हाला भेटायला येत राहील. तुमच्यासाठी जेवण इकडेच वेटर तुम्हाला रूममध्येच आणून देतील. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. एवढं बोलून विजय त्याच्या घराच्या दिशेने निघाला. जेव्हा विजय घरी पोहोचला तेव्हा त्याला स्वतः समोर पाहून त्याच्या आईला अतिशय आनंद झाला. विजयची आई त्याला म्हणाली, अरे बेटा, तू सांगितलं नाहीस आम्हाला तू भारतात परत येणार आहेस. आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही तुझ्या स्वागताची जय्यत तयारी केली असती. नंतर विजय त्याच्या आईच्या डोळ्यात पाहून सिरियस होऊन त्यांना म्हणाला, मी अगोदर तुम्हाला सांगितलं असतं तर मला ते दृश्य पाहायला मिळालं नसतं जे मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तेव्हा नंदिनी लगेच तिच्या पतीला आवाज देत म्हणाली, अहो बघा ना, आपला मुलगा आला आहे. काही वर्षात किती मोठा दिसत आहे. डोळ्यात आनंद अश्रू आणून नंदिनी तिच्या मुलाच्या गळ्यात पडली. तेव्हाच विजयने त्याच्या आईचा हात झटकून टाकला आणि त्यांना म्हणाला, आई, अगोदर मला सांग, आजोबा कुठे आहेत? ते घरात का दिसत नाहीयेत? असं बोलत विजय त्याच्या आजोबांच्या रूममध्ये निघून गेला. परंतु आजोबा तिथे नव्हते ते त्यालासुद्धा माहीत होतं. तो फक्त त्याच्या आईबाबांसमोर नाटक करत होता. तेव्हाच नंदिनी घाबरून विजयच्या मागे मागे गेली आणि तोंडावर खोटं हसू आणून ती म्हणाली, बेटा, तुला तर माहीतच आहे ना, तुझे आजोबा काही काम तर करत नाहीत. फक्त दिवसभर खात पीत राहतात आणि त्यांच्या रूममध्ये पडून असतात. त्यामुळे आम्हीच त्यांना सांगितलं होतं कधी कधी बाहेर फिरून येत जा, नाहीतर गुडघेदुखीचा त्रास सुरू होईल. स्वतःची आई खोटं बोलत आहे हे पाहून विजय चकित झाला. सकाळची रात्र झाली तरी रामानंदजी घरी परतले नाही. तेव्हा विजयने त्याच्या वडिलांना विचारलं, बाबा, आजोबा अजूनपर्यंत घरी का आले नाहीत? तुम्ही त्यांना बाहेर जाताना विचारलं नव्हतं का कुठे जात आहात? अरे बेटा, कधी कधी तुझे आजोबा त्यांच्या मित्राच्या घरी जात असतात, त्यामुळे ते कधी कधी तिथेच 1-2 दिवस राहतात. काळजी करण्याची काहीही गरज नाही. रात्र फार झाली आहे, आता तू गप्प तुझ्या रूममध्ये जाऊन झोपी जा. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय तयार होऊन त्याच्या आजोबांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाला आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्यासोबतच त्याने जेवण केलं. आजोबांना धीर देत तो म्हणाला, आजोबा, आता तुम्ही कसलीही काळजी करू नका. लवकरच सर्व काही व्यवस्थित होईल. त्यानंतर विजय त्याच्या आजोबांना घेऊन घरी परत गेला. तेव्हा रामानंद यांचा मुलगा आणि सून त्या दोघांना एकत्र आलेलं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. तेव्हाच नंदिनी अडखळत शब्दात तिच्या मुलाला म्हणाली, बेटा, तुला तुझे आजोबा कुठे सापडले? तेव्हा विजय अतिशय रागात त्याच्या आईकडे पाहत म्हणाला, तुम्ही तर मला सविस्तर सांगितलंच नाही आजोबा कुठे गेले आहेत, परंतु मी माझ्या आजोबांना शोधलं आहे. तेव्हा मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई आणि वडील एकमेकांपासून नजर चोरू लागले. तेव्हा विजय म्हणाला, मला लाज वाटत आहे तुम्हा दोघांना माझे आई वडील म्हणताना. तुम्ही दोघं किती स्वार्थी लोक आहात. खोटं आणि खोटं बोलत आहात. तुम्हाला माहीत आहे का, काल रात्री मी एअरपोर्टच्या बाहेर आजोबांना चिप्स विक्री करताना पाहिलं आहे. जर मी ते सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नसतं तर मला तुम्हा लोकांचं खरं रूप दिसलं नसतं. आई, असं म्हटलं जातं स्त्रिया हळव्या मनाच्या असतात.
परंतु तू एक स्त्री असूनही तुझ्या वडिलांच्या वयाच्या माणसावर सुद्धा एवढा अन्याय करू शकते. आणि बाबा, तुम्हाला तर तुमच्या वडिलांसोबत असं करून नरकात सुद्धा जागा भेटणार नाही. एक मुलगा असूनही तुम्हाला तुमच्या वडिलांच्या वेदना दिसत नव्हत्या का? उद्या चालून मी असे कृत्य तुम्हा दोघांसोबत केलं तर तुम्हाला कसं वाटेल? आणि तुम्ही कदाचित हे विसरले आहात, हे मोठं घर आणि शोरूम ज्यावर तुम्ही दोघांनी तुमचा ताबा घेतला आहे ते सर्व काही माझ्या आजोबांचंच आहे आणि त्यांच्याच नावावर आहे. आणि आई, तू त्यांनाच रात्रीच्या उरलेल्या शिळ्या भाकरी खायला दिल्यास. त्यांच्या रूममध्ये एक पंखा सुद्धा लावून दिला नाही तुम्ही. असं तर कोणी घरातील नोकरांसोबत सुद्धा करणार नाही, जसं तुम्ही तुमच्याच वडिलांसोबत केलं आहे. या चुकीची शिक्षा तर तुम्हाला भेटायलाच हवी. त्याच वेळी पोलीस इन्स्पेक्टर घरी पोहोचले. तेव्हा विजय म्हणाला, इथे येण्या अगोदर आम्ही तुम्हा दोघांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस इन्स्पेक्टरला पाहून राजीव आणि नंदिनी त्यांच्या वडिलांसमोर हात जोडून विनंती करत होते, आम्हाला माफ करा बाबा, आमच्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. यापुढे असे होणार नाही. तेव्हा एक जोरात चापटेचा आवाज आला आणि गालावर पडलेल्या चापटेमुळे राजीव जमिनीवर पडला. तेव्हाच रामानंदजी राजीवला म्हणाले, अरे, असे मुलं असण्यापेक्षा मुलांशिवाय निपुत्रिक राहिलेलं परवडलं असतं. घेऊन जा या दोघांना इन्स्पेक्टर साहेब. स्वतःच्या वडिलांच्या तोंडातून हे शब्द ऐकून दोघं जण माफी मागत त्यांच्यासमोर गयावया करत होते. जेव्हा पोलीस इन्स्पेक्टर त्या दोघांना ओढत फरफटत बाहेर घेऊन जाऊ लागले तेव्हा रामानंदजी यांनी पाहिलं, त्यांच्या नातू विजयच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. त्याचवेळी रामानंदजी इन्स्पेक्टरला म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, मी माझी तक्रार मागे घेत आहे. या दोघांना सोडून द्या. त्यानंतर इन्स्पेक्टरने राजीव आणि नंदिनीला धमकी देत म्हणाला, म्हातारपण हे सर्वांनाच येणार आहे. आज तुमचे वडील म्हातारे झाले आहेत, उद्या तुम्ही पण म्हातारे होणार आहात आणि तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत भेटणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एवढं बोलून इन्स्पेक्टर साहेब निघून गेले आणि विजय त्याच्या आजोबांच्या गळ्यात पडून खूप रडत होता. त्या दिवसानंतर रामानंदजी यांचा मुलगा आणि त्यांची सून त्यांची खूप चांगली काळजी घेऊ लागले. त्यांच्या लहान मोठ्या गोष्टींची, खाण्यापिण्याची काळजी खूप चांगली घेऊ लागले. आता रामानंदजी त्यांच्याच घरात सन्मानाने जगत आहेत. नेहमी ते त्यांच्या नातवाला मनातून आशीर्वाद देतात. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.